नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण इंदापूरचा बायपास. आपण काही 20 दिवसापूर्वी एक व्हिडिओ केला होता इंदापूर बायपासचा. तो स्टार्टिंग पॉईंटपासून ह्या एंड पॉईंटपर्यंत केला होता. पण हा व्हिडिओ असणार आहे स्टार्टिंग एंड पॉईंटपासून, नंतर तिकडे आपण स्टार्टिंग पॉईंटला जाणार आहोत. तर आत्ता आपण आहोत हा एंड पॉईंटला, जिथे जो इंदापूरचा CNG स्टेशन आहे तिथे हा जॉईंट होतो आणि तिकडे आपण चाललेलो आहोत. थोडं पुढे जाणार आहोत. पुढे इकडे एका पुलाचं काम चालू आहे, ज्याच्या खालून छोटा कालवा जाणार आहे. सो त्यासाठीचं इथे पुढे एक ब्रिज बांधायचं काम चालू आहे आणि इकडे भराव वगैरे केलेला आहे बऱ्यापैकी इकडं. आणि हा तुम्ही पाहू शकता, ब्रिज खालून बांधून वरपर्यंत काढलेलं आहे. आता वरच्या ब्रिजचं काम चालू आहे. सळ्या वगैरे दिसत आहेत आपल्याला इकडे वरती, आणि पलीकडे भराव वगैरे सुद्धा दिसतं आहे. आणि भराववरून थोडं पुढे त्या रस्त्याला तिकडे आलो की इकडनं दिसतं आहे जे समोरचं एक गर्डर वगैरे ठेवले, तिकडून हा रस्ता असा इकडे येणार आहे. तर त्या गर्डरपासून इकडे ह्या ब्रिजचे जे कॉलम आहेत त्यांच्यावरून रस्ता इकडे असा येणार आणि पुढे रस्ता होणार आहे इकडे, म्हणजे रेल्वे ट्रॅकच्या पलीकडे जाणार आहे. तर रेल्वे ट्रॅकच्या पलीकडे कसं जाणार आहे त्याच्या अगोदर एकदा परत एकदा बघून घ्या. हे इकडं कॉलम आहेत उभे आणि इकडचे पलीकडचे कॉलम, तर यांच्यावरून गर्डर टाकून अशा प्रकारे इथून रस्ता होणार आहे. आणि यांचेच परवानगीसाठी थोडेसे प्रॉब्लेम चालू आहेत, त्यामुळं हा बायपास डिले होतो आहे. हा इथलाही ऑप्शन असेल तोही, आणि पलीकडे जो पहिला ब्रिज लागतो तिकडे सुद्धा तेच आहे स्टार्टिंग पॉईंटचा. सो असं आहे ह्या ठिकाणचा. आणि विचार केला तर पाहू शकतो की ह्या ज्या लाईन्स आहेत आणि हे जे गर्डरची हाईट वगैरे येणार आहे ती जवळजवळ सेमच वाटते, त्यामुळे सुद्धा तो विषय असू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दोघांमधलं अंतर, तर इथे सुद्धा एक पिलर यावे लागतील, कारण का हा अंतर खूपच जास्त लांब वाटते. त्यामुळे रेल्वेच्या ब्रिजच्या त्या रेल्वे रुळाच्या पलीकडच्या बाजूला आणि ह्या अलीकडच्या बाजूला अजून ह्यांना कॉलम टाकावे लागतील. आणि आत्ता आपण पलीकडं आलेलो आहोत त्याच्या, जिकडे आपण बोलतो कॉलम टाकावे लागतील त्या साईडला. आणि इकडे पाहू शकतो इकडचा रस्त्याचं काम किती झालेलं आहे. आणि इकडे सुद्धा आपण जिथे आता उभे आहोत त्या ठिकाणी सुद्धा भराव करावा लागणार आहे खूप जास्त. आणि इकडे ठोकले वगैरे बसवायचे काम चालू आहेत आणि हा इकडून असा भराव येऊन नंतर पुढे तिकडे त्या कॉलमला जॉईंट होईल. काय बोलतो आहे मी इकडे भराव करावा लागणार आहे, कारण की इकडे फ्लायओव्हरचं वगैरे काही प्लॅनिंग नाही. इकडे त्यांचं म्हणजे कॉलम टाकून वरती काही ब्रिज वगैरे करणार नाहीत. इकडे पुढे ठोकले लावायचं काम चालू आहे. म्हणजे ठोकले लावतात म्हणजे ते तसंच सरळ त्याच्यामध्ये भराव करत करत डायरेक्ट त्या जे कॉलम टाकले आहेत तिथपासून ब्रिज ते कंटिन्यूज करतील पुढे नंतर. तर इकडे तुम्ही पाहू शकता की इकडे ब्रिजसाठी म्हणजे जे भराव टाकण्यासाठी ठोकळे वगैरे लावतात ते काम इकडे चालू आहे. तर इंदापूर बायपासचा मध्ये बघितलं तर इकडे हे ठोकळे वगैरे वापरत आहेत, जे लॉक होतात एकमेकांमध्ये. छोटे छोटे ठोकळे असतात ते इकडे लावायचं काम चालू आहे खाली. पण बाकी आपण बघितलं माणगाव बायपास किंवा कोलाडचा, इंदापूरचा सॉरी कोलाडचा आणि माणगावचा बायपास आहे, त्याच्यामध्ये त्यांनी डायरेक्ट मोठे प्लेट वापरलेले आहेत, पण इथे छोटे छोटे ठोकळे वापरले आहेत. आणि इकडे पाहू शकता की इकडे गर्डर वगैरे टाकून ह्या ब्रिजचं काम चालू आहे. तर हा बहुतेक इकडून अंडरपास केला असेल कुठल्या तरी गावांमध्ये वगैरे जाण्यासाठी. आता इकडे कोणती गावं आहेत ते मला पण नक्की माहिती नाही, पण बहुतेक हा त्यासाठी असावं, कारण का त्या साईडला सर टोकले लावलेले आहेत आणि ह्या साईडला टोकले लावून भराव केलेला आहे. आणि मधीच हे बांधलेलं म्हणजे नक्कीच गावासाठी हा रस्ता वगैरे ठेवण्यात आला असावा असा अंदाज आहे. तो पुढे आपण जाऊया तर इकडून आता वरती जो ब्रिज दिसतो म्हणजे ठोकळे वगैरे लावून जो झालेला आहे भराव वगैरे टाकून, त्याच्यावरती रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. ते साईडचं सेफ्टी वॉलचं वगैरे काम बाकी असेल, पण रस्ता तर पूर्ण झालेला आहे. जिथपासून जो इंदापूरमधून जो निजामपूरला रस्ता जातो, पुण्याला जो रस्ता जातो त्या रस्त्याच्या थोडा पुढपासून. सो आपण ते पण पाहणार आहोत थोडं पुढे जाऊन. आणि डाव्या साईडला आपण पाहू शकतो की इकडे आहे इंदापूरचं रेल्वे स्टेशन. सो पुढे थोडं गेल्यानंतर आपल्याला रस्ता दिसणार आहे कशा प्रकारे झालेला आहे ते. रस्त्याचं काम व्यवस्थित चालू आहे. एकदमही फास्ट चालू आहे असं बोलता येणार नाही, कारण हे काम अगोदरच झालेलं होतं. लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा दिसत होतं. फक्त ते पाणी वगैरे मारायचं काम चालू होतं आणि आत्ता फक्त ते काढलेले आहेत त्याच्यावरती जे कापड वगैरे टाकलेले होते ते. सो थोडं वरती कुठून जाता येते का ते पाहूयात, म्हणजे रस्ता नीट दिसेल आपल्याला. तर थोडं पुढे जाऊयात. पलीकडून बहुतेक रस्ता आहे वरती जाण्यासाठी. तर इथे एक गॅप आहे, तिथून थोडं आतमध्ये जाऊ आणि तिकडून जाऊ पुढे, म्हणजे आपल्याला समजेल की रस्ता वगैरे कसा आहे ते पाहू शकता पुढपर्यंत. दोन्ही साईडचे लेन झालेले तिथं काम करून. सो इकडचा हा जो रस्त्याचा मोठा पॅच होता त्याचं काम झालेलं आहे.
मेन आता जे ब्रिज आहेत दोन्ही पण तेच महत्त्वाचे आहेत आणि मुख्य म्हणजे त्यांनाच वेळ लागणार आहे. परमिशनचे वगैरे थोडेसे इश्यू चालू होते, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना वेळ लागतो आहे. सो लवकरातच लवकर ह्या गोष्टी सगळ्या रिझॉल्व होतील आणि ब्रिजचं काम पुन्हा फास्ट चालू होईल अशी अपेक्षा करू आपण. हे इकडं त्याने जे ठोकले मगाशी पण बोललो ते स्टॉक करून ठेवलेले आहेत, म्हणजे त्यांना वापरायला इझी होईल. लागतील तेव्हा ते इथनं नेऊन तिकडे वापरू शकतात. आणि इकडे थोडी लूज खडी आहे, त्यामुळे थोडी सावकाश गाडी चालवायला लागते. आणि इकडे पण पाहू शकता की आता इथून जो रस्ता चालू आहे इथूनसुद्धा हा भराव करावा लागणार आहे ह्यांना खूप जास्त, कारण का पुढे एक पुन्हा ब्रिज आहे. सो त्याच्या लेवलला नेण्यासाठी इकडं हा भराव करावा लागणार आहे. इकडं तुम्ही बघू शकता हे ठोकले वगैरे लावलेले आहेत अर्ध्या लेवलला. सो हाच असा कंटिन्यू पुढे तिकडे पुढपर्यंत त्यांना करावा लागणार आहे आणि कंटिन्यू हाच रस्ता असा कंटिन्यू पुढपर्यंत त्यांना न्यायला लागणार. तर इकडचा मी मगाशी बोललेलो की हा जो रस्ता आहे जो निजामपूर साईडला जातो आणि इकडे तुम्ही पाहू शकता एक घर आहे जो पूर्णपणे जुना आहे झालेला, पण तो पूर्णपणे जाणार आहे या रस्त्याच्यामध्ये भरावामध्ये जाणार आहे. सो अजून तो कोसळलेला नाही, तो पण कोसळायची बाकी आहे. आणि हा जो रस्ता उजव्या साईडला जातो तो जातो निजामपूर साईडला, तिकडून पुण्याला वगैरे जाऊ शकतो. आणि डाव्या साईडला जातो तो म्हणजे इंदापूर शहरामध्ये. आणि आता पुढे इथं तुम्ही पाहू शकता की इकडेसुद्धा काम खूप फास्ट चालू आहे. इकडे अगोदर एवढं काम झालेलं नव्हतं. या साईडचं वॉलचं वगैरे काम चालू आहे. इकडे वॉल वगैरे बांधून नंतर ह्याच्यामध्येच भराव करणार. पुढे ते ब्रिजचंसुद्धा काम चालू आहे. पण इकडून पलीकडं पाहिलं तर इथून काही दिसत नाही, पण पलीकडं पण जाऊन नंतर पाहणार आहोत. तिकडे काही एवढं काही काम चालूच नाही आहे. काय पाहू शकता इथून तुम्ही कसं ब्रिजचे वगैरे कॉलम वगैरे काढायचं काम चालू आहे. इकडे म्हणजे या कॉर्नरला आणि पलीकडे तिकडे जिकडे कॉलम आहे एंड पॉईंट तिथे काम चालू आहे. मध्ये कुठे काम काय चालू असं आहे असं दिसत नाही. तर हा आहे रस्ता असा. आणि ट्रेनसुद्धा आलेली आहे, पाहू शकता ट्रेन आलेली. पुढेच इंदापूरचं रेल्वे स्टेशनसुद्धा आहे. सो ह्याच गोष्टी आहेत या बायपासच्या व्हिडिओमध्ये. तर आता पलीकडे जाऊ आणि पलीकडचे कॉलम वगैरे पाहूयात आणि काय काय प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा पाहूयात. तर आपण आत्ता रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला आलेलो आहोत आणि इकडे पाहू शकता कॉलम जे उभारलेले आहेत. लास्ट व्हिडिओमध्ये पण पाहिलेलं आहे तेवढंच काम आहे. इकडे काहीच कामाला हात लावलेला नाही आहे. जे ब्रिजच्या त्या साईडला काम करत आहेत तेच काम चालू आहे. पण इकडे एक विचार करण्याची गोष्ट आहे, कॉलम वगैरे ते व्यवस्थित आहेत, पण स्टील बाहेरच्या साईडला वरती काढलेले आहेत. जर हे असंच राहिलं तर पाऊस पडून नंतर ते पाण्याने खराब वगैरे होऊ शकतात, गंज वगैरे पकडून. तर आता आपण रेल्वे ट्रॅकच्या वरती आलेलो आहोत आणि ब्रिज पाहू शकता इकडे सुद्धा की लेवल आपची बघायला वाटते की सेमच असेल रेल्वे लाईनच्या आणि ब्रिजची, पण थोडेसे हाईट जास्त वाटते. जर गर्डर वगैरे वरती आले तर नक्कीच त्या लाईनच्या वरती वगैरे जातील. फक्त आता हे कधी काम चालू होतं आहे, त्यांना परवानगी वगैरे कधी भेटते की काय ते पुढं होईल आणि ते समजेलच. जसं जसे जसे ज्या काही इम्प्रूव्हमेंट होतील त्या मी तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येईन. आणि पुढच्या काय व्हिडिओ असतील ज्या इंदापूर बायपासचे असतील, मानगाव बायपासचे असतील त्यासुद्धा कंटिन्यू टाकत राहीन. सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओलासुद्धा लाईक करून कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला.